हे नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 23. प्रभाग क्रमांक 23मधील हा घोडेनगरचा एरिया सुसभ्य, सुसंस्कृत आणि पॉश लोकांचा एरिया म्हणून हा एरिया ओळखला जातो. आता ह्या एरियामध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये हे असं पाणीचा जल साठा तयार झालेला आहे. इथे हे DP ट्रान्सफॉर्मर सर्व त्या पाण्यामध्ये बुडालेले. प्युअर रेसिडेन्शियल एरियामध्ये असा हा पाणी, याच्यातनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जर उद्याला करंट लागलं, याच्यात करंट उतरला आणि त्याच लोकांना आपण इथून निवडून देतोय, त्यांच्यासाठी मार्केटिंग करायला ह्याच एरियामधले आपलेच लोक, आपल्याच बाजूला राहणारे लोक येऊन आपल्याला कन्व्हिन्स करतात की आपल्याला अशा लोकांनाच निवडून द्यायचं. काय केलं ह्या लोकांनी तर बघा, बाजूच्या कॉलनीमध्ये पण, बाजूच्या लेनमध्ये पण हे असं पाणी जमलं. पाऊस थांबल्यानंतर लहान मुलं जी होती ती खाली उतरली खेळण्यासाठी. आता खाली उतरल्यानंतर हे मुलं पाण्यात खेळत आहे. ठीक आहे, पाण्यात खेळताना समोर हे आता तुम्ही लाईटचा पोल बघता, त्या लाईटचा पोलचा जर का करंट ह्या पाण्यात उतरला तर हे मुलं जीवाशी जातील का? यांच्या जीवाला नुकसान होणार का नाही? आपण प्रश्न